मित्रांनो, प्रत्येकाला वाटतं की माझ्यावर लक्ष्मीची कृपा झाली पाहिजे. तर मग कृपा करायची असेल तर हे पण समजलं पाहिजे लक्ष्मी कोणाच्या इथे येते. चला जाणून घेऊया. साक्षात लक्ष्मीनेच सांगितलंय की मी कोणाच्या इथं जाते. लक्ष्मी म्हणते यत्र प्रशंसा कृष्णस्य च तद्भक्तस्य. म्हणजे ज्या ठिकाणी भगवान हरीची म्हणजे माझ्या पतीची, लक्ष्मीच्या पतीची सेवा होते किंवा पूजा होते किंवा त्या ठिकाणी त्यांचं नाम घेतलं जातं, सत्संग कीर्तन भजन होतं आणि प्रशंसा केली जाते, त्या ठिकाणी मी जाते. आणि दुसरं, त्यांच्या भक्तांच्या प्रशंसेलाही लक्ष्मी ऐकायला जाते. म्हणजे संतांची भक्तांची जर स्तुती होत असेल ना, त्या ठिकाणी सुद्धा लक्ष्मी जात असते. दुसरी गोष्ट, ज्या घरी शंखध्वनी होतो सकाळी आरतीला किंवा सायंकाळी आरतीला, तर त्यावेळी लक्ष्मीजी प्रसन्न होते. का? ते वातावरण सात्विक होतं. तर असं म्हटलंय, शंखाला स्पर्श केल्याने देखील आपल्यामध्ये सात्विकता येते आणि आपल्याला पुण्य लाभ होतो. म्हणून शंखध्वनी झाला पाहिजे. ज्या ठिकाणी शालिग्रामजीची सेवा होते, म्हणजेच साक्षात भगवंताचा स्वरूप असणारे शालिग्राम, तर त्या ठिकाणीही लक्ष्मी माता सांगते की मी त्या ठिकाणी येते. आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुमच्याकडे शालिग्राम सेवा करण्यासाठी शालिग्राम नाहीत किंवा तुम्ही शालिग्राम सेवा करत नसाल, तर साक्षात भगवंताचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल की त्यांच्या नामाचं उच्चारण करणाऱ्या घरात देखील लक्ष्मी येते. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं, ज्या ठिकाणी तुळशी सेवा होते म्हणे, लक्ष्मीजी म्हणते जिथे तुळशी सेवा होते, तुळशीला पाणी अर्पण केलं जातं, परिक्रमा केली जाते. असं म्हटलेलं आहे शिवलिंगार्चनम. आता कोणी म्हणेल असं कसं काय हो, असंच आहे. तत्र पद्म निवासिनी. काय म्हटलं? ज्या ठिकाणी शिव पार्वती यांची स्तुती होते, म्हणजे याचा इनडायरेक्ट अर्थ आहे निंदा होत नाही, त्याच ठिकाणी लक्ष्मीजी येते.